हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करणार आहोत। या व्हिडिओमधील वाक्य ही अगदी रोजच्या वापरातील आहेत। ही सेंटेन्सेस तुम्ही माझ्याबरोबर प्रॅक्टिस करणार आहात। तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा। मी आणखी डे टू डे लाईफमध्ये यूज होणारे सेंटेन्सेस घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। तुमच्या कमेंटनी आणि लाईकनी तर आम्हाला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं। त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, याला काही अर्थ नाही। इट डझंट मेक एनी सेन्स। लिसन केअरफुली। इट डझंट मेक एनी सेन्स। रिपीट विथ मी। इट डझंट मेक एनी सेन्स। याला काही अर्थ नाही। It doesn't make any sense. Once again, it doesn't make any sense. Next sentence बघूया। कालपासून मी त्याला पाहिलं नाही। Listen carefully. I haven't seen him since yesterday. I haven't seen him since yesterday. Repeat with me. I haven't seen him since yesterday. I haven't seen him since yesterday. Once again, I haven't seen him since yesterday. Next sentence. माझ्या खांद्यावर डोकं टेकू नकोस। Listen carefully. Don't lean your head on my shoulder. Don't lean your head on my shoulder. Repeat with me. Don't lean your head on my shoulder. Once again, don't lean your head on my shoulder. Friends, ही वाक्य मनातल्या मनात न म्हणता थोडी मोठ्याने बोला, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि उच्चार सुद्धा सुधारतील। नेक्स्ट सेंटेन्स इज, बरीच कामं बाकी आहेत। देयर आर प्लेंटी ऑफ चोर्स पेंडिंग। लिसन केअरफुली। देयर आर प्लेंटी ऑफ चोर्स पेंडिंग। चोर्स म्हणजे कामं, आणि जर समजा होम चोर्स घरातली कामं असतील तर त्याला होम चोर्स म्हणतात। देयर आर प्लेंटी ऑफ चोर्स पेंडिंग। रिपीट विथ मी। देयर आर प्लेंटी ऑफ चोर्स पेंडिंग। अजून बरीच कामं बाकी आहेत। देयर आर प्लेंटी ऑफ चोर्स पेंडिंग। देयर आर प्लेंटी ऑफ चोर्स पेंडिंग। मला याचा विचार करावा लागेल। आय विल हॅव टू थिंक अबाउट इट। आय विल हॅव टू थिंक अबाउट इट। रिपीट विथ मी। आय विल हॅव टू थिंक अबाउट इट। आय विल हॅव टू थिंक अबाउट इट। एक्सिलेंट। खूप छान पद्धतीने तुम्ही म्हणताय। हा अतिरिक्त खर्च आहे किंवा मग जास्तीचा खर्च आहे। दिस इज एन ॲडिशनल एक्सपेन्स। दिस इज एन ॲडिशनल एक्सपेन्स। रिपीट विथ मी। दिस इज एन ॲडिशनल एक्सपेन्स। दिस इज एन ॲडिशनल एक्सपेन्स। वन्स अगेन, दिस इज एन ॲडिशनल एक्सपेन्स। व्हेरी गुड। नेक्स्ट सेंटेन्स, प्रकरण आणखी ताणू नको किंवा प्रकरण आणखी वाढवू नको। डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर। रिपीट विथ मी। डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर। डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर। वन्स अगेन, डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर। नेक्स्ट सेंटेन्स इज, मी 2010 पासून पुण्यात राहतो। I live in Pune since 2010. Repeat with me. I live in Pune since 2010. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी इथं पुण्याच्या ऐवजी तुम्ही ते नाव घालू शकता। तुम्ही मुंबईत राहत असाल, आणखी कुठे राहत असाल तर ते पुण्याच्या ऐवजी तिथं नाव टाकू शकता। एखाद्याने समजा तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही इथं कधीपासून राहता, तर तुम्ही त्यांना हे वाक्य इंग्लिश मध्ये सांगा। I live in Pune since 2010. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं नाव घाला। आज गरम असल्याने एसी चालू करूया। Since it's hot today, let's turn on the AC. Listen carefully. Since it's hot today, let's turn on the AC. Since it's hot today, let's turn on the AC. Repeat with me. Since it's hot today, let's turn on the AC. Since it's hot today, let's turn on the AC.
Once again, since it's hot today, let's turn on the AC. त्याला मला आदेश देण्याचा अधिकार नाही किंवा त्याला मला ऑर्डर देण्याचा काही एक अधिकार नाहीये. He has no right to give me orders. Repeat with me. He has no right to give me orders. He has no right to give me orders. Once again. He has no right to give me orders. Next sentence is, तो उठल्यापासूनच चिडलेल्या मूडमध्ये होता. Listen carefully. He had been in a grumpy mood since he got up. He had been in a grumpy mood since he got up. आता इथं सेंटेन्स पास्ट टेन्स मध्ये आहे. पास्ट सेंटेन्स असल्यामुळं इथं got up आलंय. get up चं got up झालेलं आहे आणि grumpy म्हणजे चिडलेला. He had been in a grumpy mood since he got up. तो उठल्यापासून चिडलेल्या मूड मध्ये होता. Repeat with me. He had been in a grumpy mood since he got up. Once again. He had been in a grumpy mood since he got up. Excellent. Next sentence is, तुझ्या तोंडाला कांद्याचा वास येतोय. Your mouth is smelling of onion. Repeat with me. Your mouth is smelling of onion. Your mouth is smelling of onion. Once again. Your mouth is smelling of onion. Very good. Next sentence. तुम्हाला आवडेल तसे. As you like. As you like. तुम्हाला आवडेल तसे. As you like. Once again. As you like. हे खूप झालं. It's too much. हे खूप झालं. It's too much. Once again. It's too much. मी आता येतच आहे. I am just coming. I am just coming. I am just coming. I am just coming. Once again. I am just coming. तुम्ही खूप छान काम केलं. एखाद्याने छान काम केलं असेल तर त्याला आवर्जून सांगा तुम्ही खूप छान काम केलं किंवा मुलांनी छान काम केलं असेल तर तुम्ही त्यांनाही हे वाक्य वापरू शकता. You did a great job. You did a great job. You did a great job. Once again. You did a great job. Excellent. मी भाग घेईन. I will participate. I will participate. Repeat with me. I will participate. I will participate. Once again. I will participate. Next sentence is, माझा मित्र प्रामाणिक आहे. My friend is honest. My friend is honest. My friend is honest. Once again. My friend is honest. मी तयार नाही. I am not ready. I am not ready. I am not ready. मी तयार नाही. तुम्ही मला कॉल करू शकता का? Can you call me? Repeat with me. Can you call me? Can you call me? तो घाबरलाय. He is frightened. He is frightened. He is frightened. तो घाबरलाय. He is frightened. Once again. He is frightened. Very good. काय करायचं? What to do? What to do? Once again. What to do? Friends, ही जी काही वाक्य आहेत, आता तुम्हाला यातली कुठली वाक्य पाहिजेत? छोटी छोटी वाक्य पाहिजेत का मोठी पाहिजेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. मोठ्या वाक्यांचा व्हिडिओ बनवा म्हणून. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माझ्याकडे पैसे नसल्याने मी खायला घेऊ शकलो नाही. Since I had no money, I couldn't buy anything to eat. आता फ्रेंड्स, हे वाक्य जरा थोडं मोठं आहे. हे वाक्य जर तुम्हाला म्हणायला थोडंसं अवघड जात असेल तर याचे दोन पार्ट करायचे.
सिन्स आय हॅड नो मनी, इथं थोडासा पॉज घ्यायचा आणि मग नंतर पुढचं वाक्य म्हणायचं. आय कुडंट बाय एनिथिंग टू इट. आय कुडंट बाय एनिथिंग टू इट. आता ते वाक्य पूर्ण 2-3 वेळा म्हणायचं असं आणि नंतर पूर्ण वाक्य म्हणायचं. सिन्स आय हॅड नो मनी आय कुडंट बाय एनिथिंग टू इट. किंवा मग तुम्ही थोडासा पॉज घेतला तरी चालेल. सिन्स आय हॅड नो मनी आय कुडंट बाय एनिथिंग टू इट. वन्स अगेन. सिन्स आय हॅड नो मनी आय कुडंट बाय एनिथिंग टू इट. एक्सिलेंट. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. मी नाश्ता केल्यापासून काही खाल्लं नाही. आय हॅवंट इटन सिन्स ब्रेकफास्ट. लिसन केअरफुली. आय हॅवंट इटन सिन्स ब्रेकफास्ट. रिपीट विथ मी. आय हॅवंट इटन सिन्स ब्रेकफास्ट. किंवा तुम्हाला असं म्हणायचंय मी सकाळपासून काही खाल्लं नाही, तर तुम्ही असंही म्हणू शकता. आय हॅवंट इटन सिन्स मॉर्निंग. आय हॅवंट इटन सिन्स मॉर्निंग. आणि नाश्ता केल्यापासून आय हॅवंट इटन सिन्स ब्रेकफास्ट. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. आय डोंट नीड युअर सिंपथी. आय डोंट नीड युअर सिंपथी. रिपीट विथ मी. आय डोंट नीड युअर सिंपथी. आय डोंट नीड युअर सिंपथी. वन्स अगेन. आय डोंट नीड युअर सिंपथी. तुम्ही जात आहात का? आर यू गोइंग? आर यू गोइंग? वन्स अगेन. आर यू गोइंग? आर यू गोइंग? असं काही नाही. इट्स नॉट लाईक दॅट. असं काही नाही. इट्स नॉट लाईक दॅट. हे पण वाक्य बरेच वेळा आपल्या रोजच्या वापरामध्ये येतं. इट्स नॉट लाईक दॅट. रिपीट विथ मी. इट्स नॉट लाईक दॅट. वन्स अगेन. इट्स नॉट लाईक दॅट. मी तुला चांगलं ओळखतो. आय नो यू व्हेरी वेल. आय नो यू व्हेरी वेल. रिपीट विथ मी. आय नो यू व्हेरी वेल. आय नो यू व्हेरी वेल. मला यात ओढू नका. डोंट ड्रॅग मी इनटू धिस. डोंट ड्रॅग मी इनटू धिस. वन्स अगेन. डोंट ड्रॅग मी इनटू धिस. मूर्खासारखं वागू नको. डोंट बी स्टुपिड. डोंट बी स्टुपिड किंवा मग डोंट बी सिली असं म्हटलं तरी चालतंय. डोंट बी स्टुपिड. मूर्खासारखं वागू नको. डोंट बी स्टुपिड. वन्स अगेन. डोंट बी स्टुपिड. तू चुकला आहे. यू आर रॉंग. तू चुकला आहे. यू आर रॉंग. यू आर रॉंग. वन्स अगेन. यू आर रॉंग. त्याने आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. He has seen many ups and downs in his life. He has seen many ups and downs in his life. He has seen many ups and downs in his life. Once again. He has seen many ups and downs in his life. Excellent. Next sentence is. तू इतका स्वार्थी कसा होऊ शकतोस? How can you be so selfish? Repeat with me. How can you be so selfish? How can you be so selfish? Once again. How can you be so selfish? Very good. Next sentence is. एक शब्दही बोलू नका. Don't say a single word. Don't say a single word. Repeat with me. Don't say a single word. Don't say a single word. खूप छान. Next sentence is. माझ्याशी वाद घालू नकोस. Don't argue with me. Don't argue with me. माझ्याशी वाद घालू नकोस. Don't argue with me. Repeat with me. Don't argue with me. Once again. Don't argue with me. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे. या विषयावर माझं कोणतंही मत नाही. I have no opinion on this matter. Listen carefully. I have no opinion on this matter. I have no opinion on this matter. I have no opinion on this matter.
Once again, I have no opinion on this matter. Very good. फ्रेंड्स, या वाक्यांची जर तुम्ही प्रॅक्टिस रोज केली, थोडीशी मोठ्याने बोलून केली, तर मी सांगते 100% तुम्ही इंग्लिश बोलायला शिकणार. रोज थोड्या थोड्या वाक्यांचा जरी यूज तुम्ही तुमच्या रोजच्या वापरामध्ये जरी आणला ना, तरी तुमचे खूप मोठ्या प्रमाणात वाक्य तयार होतील आणि ती तुम्ही रोज वापरा. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.